थांब बाळा, पुढे जाऊ नकोस. हा व्हिडिओ पुढे ढकलण्याची सर्वात मोठी चूक तू करू नकोस. कारण आता तू एकटा नाहीस. होय, मी तुझ्या पाठीशी आहे. तू सगळ्यात ज्या चुका केल्या आहेस त्या सोडून दे. तू एकटं पडलं असशील, तुझं मन दुःखी असेल, तर हा माझा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. होय बाळा, ही एक कथा मी तुला सांगणार आहे जी तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. एका वेळी गुरुकुलामध्ये 4 शिष्य आपसात वाद घालत होते. विषय होता बुद्धिमान व्यक्ती म्हणजे नेमकी कोण, तिची लक्षणे कोणती आणि कोणत्या सवयी माणसाला बुद्धिमान बनवतात. बराच वेळ चर्चा करूनही ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही. शेवटी त्यांनी ठरवले की या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपले गुरु आचार्य चाणक्य यांच्याकडे जाणंच योग्य आहे. 4ही शिष्य आदरपूर्वक आचार्य चाणक्यांकडे गेले आणि आपली जिज्ञासा मांडली. त्यांचे बोलणे ऐकून आचार्य चाणक्य हलकेसे हसले आणि म्हणाले, पुत्रांनो, आज मी तुम्हाला बुद्धिमान व्यक्तींची काही वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहे, ज्यांच्या आधारावर एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने बुद्धिमान म्हणता येईल. लक्ष देऊन ऐका. बुद्धिमान व्यक्तीची पहिली ओळख असते ती हीच की आपल्या मनातील गोष्टी कोणालाही सांगत नाही. समोरचा व्यक्ती कितीही जवळचा मित्र का असेना, बुद्धिमान माणूस जाणतो की आजचा मित्र उद्या शत्रू सुद्धा बनू शकतो. आणि तसे झाले तर सर्वात आधी तोच तुमच्या विरुद्ध त्या गोष्टी वापरेल ज्या तुम्ही स्वतः त्याला सांगितलेल्या असतात. याच्या उलट मूर्ख व्यक्ती कोणताही विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवतो. तो आपल्या मनातील गुपिते, घरातील गोष्टी आणि अगदी वैयक्तिक अडचणी सुद्धा सगळ्यांना सांगत फिरतो. पण तोच यथाकथित मित्र एक दिवस संधी म्हणून त्याला धोका देतो आणि त्याच्याच बोलण्याचा उपयोग करून त्याच्यावर वार करतो. म्हणूनच खरा समजदार माणूस तोच असतो जो आपल्या खाजगी गोष्टी आणि कमकुवतपणा स्वतःपुरतेच ठेवतो. जितके कमी लोक तुमची खरी ओळख आणि कमजोरी जाणतील, तितकेच तुमचे आयुष्य अगदी सुरक्षित आणि मजबूत राहील. हीच खरी बुद्धिमत्ता आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही काम पूर्ण होण्याआधी त्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. त्या व्यक्तीला माहीत असतं की आधीच सगळ्यांना सांगितल्यामुळे कामाचे महत्त्व कमी होते. शिवाय एकदा शत्रूमध्ये अडथळा आणून नुकसानही करू शकतात. बुद्धिमान माणूस शांतपणे योजना आखतो, मेहनत करतो आणि यश मिळाल्यानंतरच परिणाम इतरांसमोर मांडतो. हीच खरी समजदारी आहे. या उलट मूर्ख व्यक्ती काम सुरू करण्याआधीच आपल्या योजना आणि प्रयत्न सगळ्या गावभर सांगून टाकतो. त्याला वाटते की जितके जास्त लोक जाणतील तितकी जास्त प्रशंसा मिळेल. पण अनेकदा हेच लोक त्याच्या मार्गात अडथळा ठरतात आणि त्याच्या मेहनतीचा फायदा घेऊन त्याला पश्चाताप करायला भाग पाडतात. शिष्य लक्ष देऊन ऐकत होते आणि आचार्य चाणक्य पुढे म्हणाले, लक्षात ठेवा पुत्रांनो, जो व्यक्ती आपली कामे व आधी उघड करत नाही तो इतरांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षित राहतो. जितके कमी लोक तुमच्या प्रयत्नांबद्दल जाणतील तितकीच तुमच्या यशाची ताकद वाढते. म्हणून बुद्धिमान माणूस शांतपणे काम करतो आणि काम पूर्ण झाल्यावर त्याचे परिणाम सगळ्यांसमोर आणतो. हेच शांततेचे आणि समजूतदाराचे प्रतीक आहे. म्हणूनच कोणत्याही गोष्टी सगळ्यांना सांगू नका. त्या जरी आपल्यासाठी साध्या असतील, लोकांना ते खूप मोठं करून त्याचा आपल्याला त्रास करून देतात.
आपल्या काही गोष्टी आपल्या पुरत्या मर्यादित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कधीही रागाच्या भरात किंवा घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही, कारण राग एका क्षणाचा आणि घाईत घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्याची मेहनत वाया घालवू शकतो. जो व्यक्ती शांत राहून विचारपूर्वक पाऊल टाकतो तो प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहतो आणि त्याची विचारशक्ती इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असते. जो माणूस रागात बोलतो, घाईत कृती करतो, तो अनेकदा स्वतःसाठीच अडचणी निर्माण करतो. पण जो शांत राहून विचार करतो तो प्रत्येक संकटातून मार्ग काढतो. लक्षात ठेवा, कोणत्याही निर्णयात घाई करणे म्हणजे मूर्खपणा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच नुकसान करतो. म्हणून विचारपूर्वक काम करा. ती व्यक्ती नक्कीच शेवटी जिंकते आणि त्याचे निर्णय नेहमी मजबूत ठरतात. जो भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहून निर्णय घेतो, हाच खरा समजूतदारपणा. नेहमी जास्त ऐका आणि कमी बोला. ऐकल्यामुळेच इतरांचे हेतू, चाल आणि खरी परिस्थिती आपण समजू शकतो. आणि जो जास्त बोलतो तो नकळत स्वतःबद्दल महत्त्वाची माहिती जगासमोर उघड करतो आणि तीच त्याची गोष्ट त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मूर्ख व्यक्ती कमी ऐकतो, जास्त बोलतो. बोलता बोलता असे काही सांगून टाकतो ज्यामुळे नंतर त्याला खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. अशा व्यक्तीला कधी, किती, कोठे बोलावे याची जाणीव नसते. पण बुद्धिमान व्यक्ती शब्द आणि शांततेचा योग्य वापर करतो. त्यामुळेच तो प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहतो. कमी बोलणारा नेहमी फायद्यात असतो. शांतपणे ऐकणे त्याची ताकद असते, समज वाढवते आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचवते. जास्त बोलणारा लवकर माणुसकीचा आणि फसवणुकीचा, नुकसानीचा बळी ठरतो. बुद्धिमान हीच आहे की शब्द जपून वापरावे आणि कान नेहमी खुले ठेवावेत. आपली चूक लपवायची नाही, तो स्वीकारतो आणि त्यातून शिकतो. हीच समजदारी त्याला प्रत्येक परिस्थितीत अधिक मजबूत बनवते. जी आपली चूक मान्य करतो तो भविष्यात अधिक विचारपूर्वक पावले टाकतो. विचार करा, जो माणूस आपली चूक नाकारतो आणि दोष इतरांवर टाकतो तो पुन्हा पुन्हा त्याच अडचणीत अडकतो. म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.